हा, हे कॅम्पेन पाहतोय मी. हे कॅम्पेन ओपन केले तर ड्राफ्ट मध्ये कॅम्पेन आहे. ड्राफ्ट मध्ये म्हणजे कशामुळे तो कॅम्पेन लाईव्ह नाही केले अजून पण. तर बघू दे स्टार्टिंग पासून काय काय केलं यामध्ये सेटिंग. बेडिंग स्ट्रॅटेजी मध्ये ठीक आहे. मी म्हणायचो की आधीपासून बेडिंग स्ट्रॅटेजी कधी पण मॅक्सिमम क्लिकवर ठेवायची, कारण की बिलकुल अकाउंट मध्ये कन्वर्जन डेटा नसतो तो आपण मॅक्सिमम क्लिक ही बेटर आहे. बिडिंग स्ट्रॅटेजी ही एक ठेवायची. त्यानंतर कस्टमर ॲक्विजिशन मध्ये याच्यामध्ये बेसिकली आता सर्च कॅम्पेन, तर सर्च कॅम्पेन मध्ये कस्टमर ॲक्विजिशन लावायची गरज नाही आपल्याला. आपण डिरेक्टली नॉर्मल पण जाऊ शकतो. नंतर सांगेल रिझन. सर्च नेटवर्क डिस्प्ले नेटवर्क ऑन ठेवायची गरज नाही आहे. बेसिक काय असतं की आपण जे कीवर्ड टाकलेले आता आपल्याला सर्च नेटवर्क आणि डिस्प्ले नेटवर्कवर खूप बकवास ट्रॅफिक येते. आपल्याला फक्त गुगलचं जे नेटवर्क आहे हा वाला नेटवर्क, ह्या नेटवर्कवर आपल्याला ॲड पाहिजे जिथे आपलं जिथून लोक आले पाहिजे, ट्रॅफिक आली पाहिजे. ते एक आहे. लोकेशन ऑल ओरिएंटेड टार्गेट केली ठीक आहे. बाकीचे ऑप्शन ठीक आहे, सध्या सांगत नाही मी, जशी जशी गरज पडेल तसं ठीक आहे. हा, हे जो आहे यामध्ये जर आपण यात URL टाकलं तर गुगल काय करतं, ऑटोमॅटिकली ऍड कॉपीज हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन करतात. आता गुगलने हे फीचर का दिलं, प्रॉब्लेम काय माहिती दिलं, रिझन सांगतो पहिले. की जेव्हा आपण जे अनएक्सपिरियन्स लोक असतात जे की कॅम्पेन सेटअप करतात, नवीन नवीन गुगल ऍड्स मध्ये येतात, तर त्यांना ते कसे पण हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन टाकतात आणि मग त्यांचे कॅम्पेन रन करतात. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना रिझल्ट येत नाही आणि ते लवकर गुगल ऍड सोडून देतात. आणि त्यामुळे गुगलचं नुकसान होऊ लागलं. तर गुगलने एक नवीन फीचर आणलं की गुगल कीवर्ड अँड ॲसेट जनरेशन, ज्यामध्ये तू नुसतं वेबसाईटचं URL टाकलं की गुगल ऑटोमॅटिकली त्या वेबसाईटला पूर्ण ॲनालिसिस करतं आणि त्यानुसार हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन तयार करते. तर यामध्ये पण ते, पण आपल्याला माहिती ऑलरेडी आपण शिकलेलो आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे हे आपल्याला यूज करायची बिलकुल गरज नाही आणि कधीच रिकमेंड नाही करायचं, कधी यूज नाही करायचं. तर तुझ्याकडे खूप सारे मल्टिपल कॅम्पेन्स आहेत, तुझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये, तर हे यूज करू शकते. त्याला इथून आपण स्किप करू सध्यासाठी. ओके, हे कीवर्ड टाकले. मी म्हणतो की हमेशा कधी पण कीवर्ड फ्रेज मॅचवर ठेवायचे. फ्रेज मॅचचं साईन आहे की हा इथून अंडरस्कोर नाही, मला माहित नाही साईनचं नाव काय आता. हा एक स्कोर आणि हा एक स्कोर, याला म्हणतात सॉरी फ्रेज मॅच. हा जर ठेवते तर हा जर ठेवते हा जर ठेवते तर हा झाला एक्झॅक्ट मॅच. आणि जर फक्त असं ठेवते जे आता ठेवलं तू, तर हा झाला ब्रॉड मॅच. ब्रॉड मॅच वर तुला म्हणतो ना की खूप बकवास सर्च टर्म येतील, त्यामुळे काही फायदा नाहीये. URL मध्ये वेबसाईटचं URL टाकायचं, जे URL दिलं होतं मी ते. तर कुठे गेलं URL, एक सेकंड. URL वेबसाईट मध्ये URL टाकून द्यायचा. ऍड कॉपीज, हा ऍड कॉपीज मध्ये हे काय ऍड कॉपीज, कम्फर्टेबल, फक्त काय कम्फर्टेबल, फक्त कम्फर्टेबल दिसेल असं नाहीये. हे बघ, हे ऍड कॉपी चांगले आहे. हे ट्रान्सपरंट इन पुणे, सॉरी पुण्यामध्ये तर नाही आपलं, असं जाऊ शकते की बेस्ट हेअर ट्रान्सप्लांट, बेस्ट हेअर ट्रान्सप्लांट सेंटर असू शकते. अजून आपण थोडंसं वेबसाईट पण ॲनालिसिस समजेल अजून काय काय भेटू शकतं वेबसाईट, मग वाचल्यावर पण समजतं. बुक असं लिहू शकतो, बुक हेअर ट्रान्सप्लांटेशन कन्सल्टेशन, बुक हेअर ट्रान्सप्लांटेशन कन्सल्टंट. अजून एक अरे यार नाही, 30 कॅरेक्टर बसत नाही आहे. अजून एक बेस्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये की काय करायचं, आपण हे जे कीवर्ड्स आहेत, कीवर्डला टाकायचं आणि डिरेक्टली ChatGPT ओपन करता येईल. आता ChatGPT वर हे सगळे कीवर्ड टाकायचे आणि त्यानंतर त्याला सांगायचं आय एम युजिंग दिस कीवर्ड्स in search campaign, in my search campaign, so I need good ad copies. त्यामध्ये गुड हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन टाकू शकतो. हेडलाईन इन 30 कॅरेक्टर and description in 90 कॅरेक्टर. हे झालं. याच्यामध्ये
30 कॅरेक्टर 90 कॅरेक्टर मध्ये हेडलाईन डिस्क्रिप्शन मागतो. थोडंसं एक्सप्लेन करू शकते. I'm running ad for the hair transplantation clinic. ठीक आहे. आता बघू हेडलाईन डिस्क्रिप्शन काय भेट. टॉप हेअर ट्रान्सप्लांटेशन टुडे भेटलं. मस्त कीवर्ड आहे. मस्त हे आहे. तर यामध्ये कुठं गेला माझा हेडलाईन हा कीवर्ड. इथं मस्त हेडलाईन चांगली की. त्यानंतर अफोर्डेबल हेअर रिस्टोरेशन हा पण मस्त आहे. तो हे झालं हेडलाईन. आता आपण डिस्क्रिप्शन मागितलं तर त्यामुळे डिस्क्रिप्शन दिले का नाही. हा दिले डिस्क्रिप्शन पण आहेत बऱ्याच याची असेल. हा डिस्क्रिप्शन झाले. हेडलाईन मध्ये मॅक्झिमम 10 हेडलाईनचा ठीक राहतं आणि डिस्क्रिप्शन मध्ये हे टाकून द्यायचं. आपलं 3 ते 4 डिस्क्रिप्शन टाकून द्यायचे. बाकी साईट लिंक एक्सटेन्शन वगैरे मी ह्या बाकीच्या गोष्टी नंतर सांगितलं करायचं. इथून डन करायचं. इथून डन का करायचं, कारण की कधी पण चुकून इथून रेंज घेईल तर ह्या गोष्टी सेव्ह होत नाहीत. तर मग परत वापस करावं लागतं. ठीक आहे. आता थोड्या वेळा आधी तर रेड याच्यामुळे तुला येत होतं, कारण की तू याच्यात बरोबर बहुतेक हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन टाकले नव्हते. तर हे टाकून घे इथून पुढं. बजेटमध्ये एक कस्टम ऑप्शन असतं ज्यामध्ये आपण सेट करू शकतो की मला किती बजेट ठेवायचं आहे. आणि एक तर मग गुगल रेकमेंड करतो. बट बेस्ट ऑप्शन हाच राहील, बेस्ट प्रॅक्टिस असंच राहील की हे करायचं, काय म्हणतात, सेट कस्टम बजेट ठेवायचं. व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आलाय मला. अँड मेक शुअर करा की हे कॅम्प ह्या अकाउंट मध्ये कुठं नाही आलं. ठीक आहे. ऑल्सो आपण इथं डेमो लिहतो फक्त. डेमो #1. मेक शुअर. मला माहित नाही ह्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे का, बट ठीक आहे बघू. एवढं काही नाही. कॅम्पेन पब्लिश करून द्यायचं इथून. पब्लिशचा ऑप्शन. पब्लिश म्हणजे कॅम्पेन लाईव्ह झाले. तर हे कॅम्पेन जेव्हा पब्लिश करतो नावात त्यावेळेस हे करायचं, काय यू कॅम्पेन कंटेंट इन्फॉर्मेशन. ठीक आहे बाबा, काहीतरी चुकलंय, कारण की आपण हेल्थ रिलेटेड विचारतो ना, तर गुगलच्या खूप साऱ्या हेल्थ पॉलिसीज असतात. त्यावेळेस पण बघावं लागतात. ते सांगा हेल्थ पॉलिसीचे एक डॉक्युमेंट शेअर करतो मी. ओके ठीक आहे. आता यामध्ये कॅम्पेन लाईव्ह झालेले आहे. फक्त रिव्ह्यू मध्ये गेले कॅम्पेन गुगलच्या. तर आपण पहिले बघू ते कॅम्पेन कुठे आहे आपलं. हे डेमो 1 आपलं. इथून जायचं आणि कॅम्पेन मध्ये पॉज करून ठेवायचं. बॅलन्स आहे काही आहे. ओके बॅलन्स नाही अकाउंट मध्ये. ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. लाईव्ह असलेलं चालतं कॅम्पेन. तरी पाहून घेतलं त्या गोष्टी काय काय आहेत जाऊ दे. ठीक आहे. बाकीच्या कन्वर्जन ट्रॅकिंग वर मी एक गोष्ट सांगतो. आता जस्ट कॅम्पेन सांगितलंय. हे कॅम्पेन जोपर्यंत पब्लिश करत नाही तोपर्यंत कॅम्पेन इथं दिसतं. प्लस केलं की इथं असतं की रेझ्युमे कॅम्पेन ड्राफ्ट, म्हणजे जे आतापर्यंत कॅम्पेन सेटअप करत होते पण हे केलं नाही, पब्लिश केलं, त्यामुळे ड्राफ्ट मध्ये कॅम्पेन आहे. जेव्हा पब्लिश करायचं तू तेव्हा कॅम्पेन ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. ठीक आहे. आता मी हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड